आहे व्यवस्थित राहिलं तर नाही ना? नाही. हे आम्ही मोहटा देवीसाठी सुवासनीचे नैवेद्य बनवलेले आहेत. आता आम्ही देवीला जाणार आहोत. देण्यात आणा बरं का, काही राहील. हे आमच्या आत्याने लाडू साठी बनवलेले, लाडू अजून बनवायचे आहेत. आणि मेथीची भाजी, भजे हे नैवेद्य भरलेले आहेत, वरण भात. आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत देवीला. सगळं ध्यान करून घ्या बरं का पूर्वी. गाडीवर नको जाऊ प्रिशा, गाडीवर नको जाऊ. चला आता आम्ही चाललोय मोठ्या देवीला. ओवी साई बाय बाय कर. तुला पण जायचंय गाडीवर? हे पहा, यश आणि साई मागे लागले, त्यांना पण बाईक वर जायचंय. मोठ्या गाडीत नाही जायचं त्यांना. हे बघा छोट. ओवी चल आपल्याला बाप्पाला जायचंय. ओवी बाप्पाला चाललीये. आता आम्ही देवीच्या पार्किंग मध्ये आलेलो आहोत आणि पहा किती गोड बाळ बघते आमचं. इथे सामान काढतात गाडीमधून आणलेलं सुवासिनीसाठी. मंदिर पाहू शकता तुम्ही आणि मंदिराच्या पाठीमागेच पार्किंग आहे. खूप मोठी जागा आहे पार्किंगसाठी आणि डायरेक्ट वरती जातात गाड्या, गडाच्या वरती. बघा उई आणि मी चाललेलो आता मंदिर मध्ये. ओवी आणि आम्ही आता मंदिरामध्ये आलेले आहे आणि ओवी पाणी बघतीये. मंदिर धुण्याचं काम चालू आहे. सुट्ट्यांमध्ये आता सर्व कुटुंब एकत्र मिळून देवीला जाते, तर खूप छान वाटतं. मंदिरात जाताच आईचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर असा दिसतो, जो डोळे भरून पाहावासा वाटतो आणि खूप मनाला शांती आणि आनंद वाटतो. तुम्ही पाहू शकता मंदिराचं बांधकाम खूप प्रशस्त आहे आणि बाजूला बसण्यासाठी, भाविकांसाठी प्रार्थना करण्यासाठी 2 मिनिट बसून जागाही आहे. ओवी अशी बसली आहे छान मस्त मांडीवरती आणि देवीचा प्रसादही मिळालेला आहे. आणि कितीही गर्दी असली भाविकांची तरीही पटापट दर्शन होऊन जातं. ही मंदिराची मागची बाजू आहे, जी आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत. सुवासिनींसाठी नैवेद्याची ताटं भरलेली आहेत आणि हे आता सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना द्यावं लागतं. जे बसलेले आहे तिथे वाटून द्यावे लागतात हे सगळं सुवासिनींचं जेवण. आणि त्यानंतर आपण स्वतः जेवायला बसायचंय. मंदिराचं खूप छान मॅनेजमेंट आहे, म्हणजे खूप स्वच्छता आहे. मंदिर आज आम्ही दर्शनाला गेलो तेव्हा कळसापासून मंदिर खाली पायऱ्यांपर्यंत धुत आहेत, म्हणजे पूर्ण साफसफाई करत आहेत. खूपच सुंदर, म्हणजे थोडाही कचरा कुठेही तुम्हाला दिसणार नाही. एकदम स्वच्छ, नीट अँड क्लीन दिसतंय मंदिर. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.